बोला राधे राधे राधे। श्रीकृष्ण भगवंतांच्या 64 गुणांमध्ये जे पुढचा गुण आहे, तर पुढचा गुण आहे सर्व सिद्धी संपन्न। तर श्रीकृष्ण भगवंतांमध्ये सर्व सिद्धी आहेत, सर्व सिद्धीने युक्त आहे, सर्व सिद्धी संपन्न आहे श्रीकृष्ण भगवंत। सिद्धीचे अनेक प्रकार आहे। आपण बऱ्याच वेळा अष्टसिद्धी नवनिधी आपण हनुमानजींच्या चालीसामध्ये श्रवण करतो। अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता। सीता माताने हनुमानजींना अष्टसिद्धी प्रदान केली। तर अष्टसिद्धी नसून अनेक सिद्धी आहेत। तर श्रीकृष्ण भगवंत भौतिक आणि आध्यात्मिक या दोन्ही सिद्धींनी पूर्णतः युक्त आहे। बोला राधे राधे राधे। पुढचा जो गुण आहे अचिंत्य शक्तींनी संपन्न। श्रीकृष्ण भगवंतांमध्ये कशी कुठली शक्ती आहे? अचिंत्य म्हणजे काय? आपण विचारच करू शकणार नाही। अचिंत्य शक्तींनी संपन्न आहे श्रीकृष्ण भगवंत। तर भगवंत आता ती शक्ती कुठली कुठली आपण जाणून घेऊ। भगवंत सर्वव्यापी आहेत, इतकंच नाही सर्वांच्या हृदयात आहे। सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो, है की नाही? तर श्रीकृष्ण भगवंत जेव्हा कुंती देवीशी वार्तालाप करत होते त्यावेळेला उत्तरा तिथून आली, राजा परीक्षितजींची माता, आणि तिथून आली सांगायला की अश्वत्थामाने जे ब्रह्मास्त्र सोडले होते, तर उत्तरा म्हणते भगवंतांना की माझ्या गर्भाचं रक्षण करा। आणि कुंती देवीशी वार्तालाप करता करता श्रीकृष्ण भगवंत गर्भामध्ये प्रवेश करत आहेत। म्हणजे ह्याच्यामध्ये भगवंतांची अचिंत्य शक्तीचं प्रदर्शन होतं आहे। आणि तेव्हा राजा परीक्षितजींचं त्यांनी रक्षण केले। त्यानंतर शिवजी, ब्रह्माजी, कामदेव हे सर्वजण श्रीकृष्ण भगवंतांना पाहून मोहित होतात। म्हणजे श्रीकृष्ण भगवंतांचं जे अचिंत्य शक्ती आहे याचं प्रदर्शन कुठे कुठे होतं ते बघा। तर शिवजी, ब्रह्माजी आणि कामदेव हे सुद्धा श्रीकृष्ण भगवंतांना पाहून मोहित होतात। आणि श्रीकृष्ण भगवंत शरणागतांना सुद्धा, जे शरणागत झालेत त्यांना मुक्ती प्रदान करतात। म्हणजे कृष्ण भगवंतांमध्ये किती सामर्थ्य आहेत। कृष्ण वार्तालाप करता करता अचानक गर्भामध्ये प्रवेश करू शकतात। ब्रह्माजी जे सृष्टीची निर्मिती करतात, शिवजी संहार करतात ते, आणि कामदेव साधारण नाही की कामदेवांना पाहूनच मोहित होतात, असे कामदेवसुद्धा श्रीकृष्ण भगवंतांना पाहून मोहित झाले। ब्रह्माजी, शिवजी मोहित झाले, ते प्रणाम करतात भगवंतांना। आणि भगवंतांना जे कोणी शरण जाईल तर श्रीकृष्ण भगवंतांनी वचन दिले की मी त्यांचा पापाचा नाश करेल आणि मुक्ती प्रदान करेल। तर त्यांना श्रीकृष्ण भगवंत पापातून मुक्त करतात। आपण किती ठरवलं ना की मी समर्थ आहे माझ्या पापातून मुक्त व्हायला, आपण किती पुण्य केलं तरी पापातून मुक्त होऊ शकत नाही। एकमेव श्रीकृष्ण भगवंतांना शरण गेल्यावरच पापातून मुक्त होऊ शकतो। कारण अनादिकालपासून म्हणजे अनंत जन्म झालेत। अनंत याचा अर्थ काय की मोजू शकत नाही। एवढे जन्म आपण पाप पण केले आणि पुण्य पण केले। आपल्याला जो मानव देह मिळाला आहे, संपूर्ण पाप घेऊन आलेलो नाही आपण, किंवा संपूर्ण पुण्य घेऊन नाही आलो। आपल्याला जेवढं आयुष्य दिले आपल्या कर्मानुसार, तर थोडंसं ह्या आयुष्यात आपल्याला झेपेल एवढं पाप आणि पुण्य घेऊन आलेलो आहे। याचा अर्थ आत्ता आपण जगतोय, हां मी संपूर्ण पाप घेऊन आले आणि पुण्य घेऊन आलो नाही, संपूर्ण नाही, थोडंसंच पुण्य आणि थोडंसंच पाप घेऊन आलो आहे। हे जरी नष्ट झालं तरी असंख्य जन्म होऊन गेले, असंख्य पाप केले। आपल्यामध्ये सामर्थ्य नाहीच आहे पापातून मुक्त होण्याचं। एकच करू शकतो आपण, श्रीकृष्ण भगवंतांना शरण जाऊ शकतो, बाकी आपण काही करू शकत नाही। आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्यच नाही आहे। तर श्रीकृष्ण, आपण हे समजू शकत नाही की धर्म काय अधर्म काय, काय करायचं, काय केलं तर धर्म आहे, काय केलं नाही तर अधर्म आहे, काय समजतं आहे आपल्याला, काही समजत नाही। म्हणून श्रीकृष्ण एवढ्यासाठीच म्हणाले की सर्व धर्मां परित्यज्य, तुम्ही सर्व धर्माचा त्याग करा, माझ्या एकट्याला शरण या, माम एकम शरणं व्रज।
म्हणून इथे सांगितले शरणागतांना सुद्धा पापातून मुक्त करतात. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुच. म्हणून दरवेळेला मी हे का सांगते, कारण बरेच जण म्हणतात करायचं काय भक्ती म्हणजे कृष्ण भगवंतांना शरण जा. सगळीकडे खड्डा खणत बसले ना 5-5 फूट तरी पाणी लागणार नाही. 25 ठिकाणी खड्डे केले 20-20 फुटाचे, पाणी लागणार आहे का? पण तेच 25 ठिकाणी जे 20-20 फुटाचे खड्डे केले ते एकाच ठिकाणी खड्डा खणा, पाणी लागेल. तसं कृष्ण भगवंतांना शरण जा, मानवदेहाचं सार्थक होईल. त्यानंतर श्रीकृष्ण भगवंत हे जे आहे सर्व जीवांसाठी ते भगवंत आराध्य आहे, सर्व जीवांचे आराध्य आहे, सर्व देवतांचे आराध्य आहे. श्रीकृष्ण भगवंतांनी कोट्यावधी ब्रह्माजींना ज्ञान दिले. एकच ब्रह्माजी नाही आहे, कोट्यावधी ब्रह्माजी. आणि या सर्व ब्रह्माजींना भगवंतांनी ज्ञान दिले. मी मागे सांगितलं होतं की एका ब्रह्मांडात एक ब्रह्माजी आहे आणि असे अनेक ब्रह्माजी आहेत की जसं की सूर्यकिरणांमध्ये आपण पाहतो धूलकण पाहतो, असंख्य धूलकण पाहतो. तर भगवंतांच्या रोमारोमातून असंख्य धूलकण, जसं किरणामध्ये असंख्य धूलकण दिसतं ना, तसं भगवंतांच्या रोमातून असंख्य ब्रह्मांड प्रकट होतं. असंख्य ब्रह्मांड प्रकटच होतं आहे. आत्तासुद्धा कार्य चालूच आहे प्रकट होण्याचं. असं नाही आहे ठरलेलं की हां 50-60 कोटी ब्रह्मांड असेल, असं नाही. असंख्य मोजू शकणार नाही. आणि सर्वात छोटं ब्रह्मांड हे आत्ता आपण जिथे आहे. तर श्रीकृष्ण भगवंतांनी इंद्रदेवाचा पराभव केला. तिथून पारिजात पुष्प हस्तगत केले भगवंतांनी आणि तिथं जाऊन देवर्षी नारदजींनी इंद्रदेवाचा उपहास केला. देवर्षी नारद म्हणाले इंद्रदेवाला की देवराज इंद्र, श्रीकृष्ण भगवंतांनी ब्रह्माजींना आणि शिवजींना पराभूत केले आणि तुम्ही अशा श्रीकृष्ण भगवंतांशी युद्ध करताय. त्यांचा उपवास केला, त्यांची निंदा केली देवर्षी नारदजींनी. आता साधी गोष्ट आहे की ब्रह्माजी शिवजी हे कोण आहे, साधारण नाही आहे आणि त्यांना श्रीकृष्ण भगवंत पराभूत करू शकतात. तर देवराज इंद्रांचं काय सांगणार आहे कृष्ण भगवंतांपुढे? तर देवतांमध्ये सुद्धा सामर्थ्य नाही आहे कृष्ण भगवंतांशी युद्ध करण्याचं. म्हणून श्रीकृष्ण भगवंतांना शरण जा. इतकंच नाही की आजपर्यंत गुरुदक्षिणा कोणीही देऊ शकलं नाही, असं श्रीकृष्ण भगवंतांनी गुरुदक्षिणा दिली. गुरुदेवांनी जे मागेल ते देण्याचं सामर्थ्य कृष्ण भगवंतांकडे होतं. गुरुदेवांना दक्षिणा द्यायची वेळ आली. गुरुदेव म्हणाले की माझा जो पुत्र मृत्युमुखी पडला आहे, माझा जो पुत्र जो आहे, ज्याचा देहत्याग झाला आहे, तो मला पुन्हा आणून द्या. माझा गेलेला पुत्र मला आणून द्या. श्रीकृष्ण भगवंतांनी त्या पुत्राला सर्वत्र शोधले. यमलोकी गेले श्रीकृष्ण, यमलोकी. भगवंतांमध्ये एवढं सामर्थ्य आहे ना की एखाद्याला नरक जरी प्राप्त झालं ना तर त्यातून मुक्त करण्याचे सामर्थ्य कृष्णाकडे. गुरूंचा पुत्र यमलोकी होते, तिथून भगवंतांनी त्यांना सोडून आणले. म्हणजे भगवंत तिथे सुद्धा जाऊ शकतात. मग आपल्याला आपलं जे पाप झालं आहे आपल्याकडून, नरक यातना भोगायची वेळ येणार आहे जर भगवंतांना शरण गेलं नाही तर. जर आत्ता भगवंतांना शरण गेले तर ती वेळ येणार नाही. जर गुरूंच्या पुत्रांना नरक यातनेतून मुक्त केले तर आत्ता आपण नरकात तर नक्कीच नाही आहे, पृथ्वी लोकात आहे. निदान तिथं जाण्यापासून वाचायचं असेल ना तर कृष्ण भगवंतांना शरण गेलं पाहिजे. तर श्रीकृष्ण कृपेने आपण नरक यातनेसारख्या दंडातून मुक्त होऊ शकतो जर कृष्ण भगवंतांना शरण गेलं तर. श्रीकृष्ण भगवंतांमध्ये अशी अचिंत्य शक्ती आहे की अचिंत्य शक्तीने भगवंत संपन्न आहेत. की शुकदेव मुनी जे आहेत ना की ते निर्गुण निराकारची उपासना करत होते शुकदेवजी. आणि तेव्हा शुकदेवजी मुनी जेव्हा ध्यानस्थ होते तेव्हा व्यासजींचे जे शिष्य होते त्यांनी तिथं जाऊन दशमस्कंदाचे पाठ केला. आणि दशमस्कंदाचे श्लोक जेव्हा शुकदेव मुनींच्या कानावर पडले तेव्हा शुकदेव मुनीची जी ध्यानस्थ होते त्यांची समाधी तुटली, समाधी भंग झाली. आणि तेव्हा त्यांनी विचारलं कोण आहे?
अजून श्लोक मला ऐकायचे. किती सुंदर आहे हे. ते म्हणाले हे 1-2 श्लोक काय, आमच्याकडे भरपूर श्लोक आहेत, चला तुम्ही. आणि तेव्हा त्यांनी व्यासजींकडून संपूर्ण भागवत श्रवण केले. म्हणजे निर्गुण उपासना करणारे शुकदेव मुनी श्रीकृष्ण भगवंतांचे भक्त झाले. हे साधारण आहेत का शुकदेव मुनी? नुसतं भगवंतांचे काही श्लोक श्रवण केल्यावर ते मोहित झाले, तर आपण जर कृष्ण भगवंतांची कथा श्रवण केल्यावर आपण जर मोहित झालो नाही कृष्ण भगवंतांवर, तर हा देह व्यर्थ आहे, काहीच उपयोग नाही. कारण जर आपण कृष्ण लीला श्रवण करून जर मोहित होत नसेल तर. पण किती वेळा श्रवण करावं लागेल? वारंवार श्रवण करायला लागेल. बरेच जणांना रिझल्ट असा पटकन पाहिजे असतो. मी नामस्मरण करते, बरेच जण म्हणतात की नामामध्ये एवढी गोडी आहे, तर मग मला ती गोडी का नाही जाणवत? का बरं असं आपसूक नाम मुखात येत नाही? ती गोडी मला का नाही जाणवत? आता मला सांगा, अनादिकालपासून आपण मायामध्ये, अचानक आता भक्तीला लागलो आहे, लगेच रिझल्ट कसा येईल? पण एक करायचं, 11-11चा नियम पालन करायचा. 11-11चा नियम म्हणजे काय करायचं? कुठलीही गोष्ट असू दे, श्रवण असो, नामस्मरण असो, रूपध्यान असो, जी काय तुम्ही भक्ती करताय श्रीकृष्ण भगवंतांची, नाम, रूप, लीला, गुण, धाम, जर वाटत असेल रिझल्ट पाहिजे तर 11-11चा नियम पालन करायचा. म्हणजे काय करायचं की 1111 दिवस न चुकता त्या नियमाचं पालन करायचं. खंड होणार नाही ह्याची जबाबदारी आपली. मग बघा रिझल्ट येतो की नाही. 1111 हे मी ठरवलेलं नाही आहे, हे संतांनी ठरवलेले, हे संतांचे नियम आहेत. हे मी नवीन काढलेला नियम नाही, हे माझा नियम नाही आहे, हे संतांचा नियम आहे. नामस्मरण करताय ना, ठीक आहे, 16 माळ जप करा. ठीक, 16 माळ नसेल काउंट करतायत तर ठीक आहे, 1.5 तास तरी 2 तास तरी एका बैठकीत नामस्मरण केलं पाहिजे. पण 11-11चा नियमाचं पालन करून 1111 दिवस माझ्या नियमाचं पालन मी करणार म्हणजे करणार. मग कुठलाही नियम असो, तुळशीपत्र वाहणं, पत्रम पुष्पम फलम तोयम, हे काही द्या भगवंतांना. तुम्ही जे नियम करणार ना, त्या नियमाचा खंड होणार नाही याचं. आता बघा, बऱ्याच वेळेला आपण बाहेर जातो, कुठे गावी जावं लागतं, आपला नियम भंग होऊ शकतो. म्हणून मी नेहमी म्हणत असते, मानस पूजा करा, त्यामध्ये खंड होऊ शकतच नाही. रूप ध्यान करा. रूप ध्यान कसं करायचं हे यूट्यूबवर व्हिडिओ आहेत, ते श्रवण करा की कसं रूप ध्यान करायचं, कसं मानस पूजा करायची. हे रूप ध्यान म्हणून विशेष व्हिडिओ आहे, तो तुम्ही श्रवण करा, तरच आपल्या आध्यात्मिकमध्ये प्रगती होऊ शकेल. बोला राधे राधे. श्रीकृष्ण भगवंत. आता बघा, शुकदेवजी मुनी काय म्हणतात माहिती आहे? शुकदेव मुनी जेव्हा राजा परीक्षितजींना कथा सांगत होते, आता त्यांनी तर श्रवण केली व्यासजींकडून, आता ते कथागान करतायत. तर ते कथागान करताना म्हणतायत की भगवंतांनी माझी बुद्धी भ्रमित केली आहे. जे भगवंत अजन्म आहेत ते नंद महाराजांचे पुत्र आहेत. अजन्म आहेत पण नंद महाराजांचे पुत्र आहेत. जे सर्व व्यापक असून यशोदाच्या मांडीवर ते विराजमान आहेत. सर्व व्यापक आहे आणि ते मांडीवर बसलेले आहेत. आणि ते विभू आहेत. आपण कोण आहे? अणू आहे. अणू, ते विभू आहेत. भगवंत विभू असून यशोदेच्या प्रेमरज्जूंनी बंदिस्त झालेले आहेत. आणि अनंत रूप असून नंद यशोदासमोर विहार करत आहे. बघा, भगवंत अजन्म असून त्यांनी नंदचे पुत्र झाले, विभू असून बांधले गेले. म्हणजे इथं शुकदेव मुनी म्हणतायत की मी भ्रमिष्ट झालो आहे. म्हणजे शुकदेव मुनी भ्रमिष्ट होतात. आपला जीव साधारण जीव आहेत. भगवंतांना समजणं साधी गोष्ट नाही आहे. भगवंतांना समजायचं असेल ना तर शुद्ध भक्तांचा संग पाहिजे, श्रवण व्यवस्थित पाहिजे, चिंतन पाहिजे आणि नामस्मरण.
नाम नाही, नुसतं नाम नाही, स्मरणसुद्धा, नामस्मरण. नुसतं नाम म्हणजे नुसतं जिभेने मारलेला रट्टा, आणि नामस्मरण म्हणजे नाम घेतो आहे तर हे लक्षात घेतलं पाहिजे, आम्ही त्या प्रभूंचं नाम घेतो आहे ज्यांच्यामध्ये हे 64 गुण आहेत. राधे राधे. बोला राधे राधे.